अध्यक्ष महोदय, आदरणीय जलसंपदा मंत्र्यांनी आताचं उत्तर अतिशय म्हणजे फार महाराष्ट्राच्या आणि सगळ्या पाण्याच्या नागरी व्यवस्थेच्या निमित्ताने सुंदर उत्तर त्यांनी दिलं आहे. परंतु मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे अध्यक्ष महोदय, या धरणाच्या पाण्याचे जे साठे आहेत आता दिवसेंदिवस जे पाणी वितरणाच्या भूमिकेला संलग्न आहेत, यातला एकही गाळा अजूनपर्यंत काढण्यात आलेला नाही. आज ज्या वेळेला शेतकरी आम्हाला विचारणा करतो की आमची संपूर्ण ज्या वेळेला वेळोवेळी जे काय समजा गाळयुक्त धरणामधून आम्हाला गाळ काढून ज्या शेतामध्ये आणायचं आहे, आपण जलसंपदा म्हणतात की आपण तो गाळ काढायला अडचण नाही, कारण पाणी साठा वाढेल. पण दुसऱ्या बाजूला महसूल खातं असं म्हणतंय की याच्यामध्ये सुस्पष्ट अशी निविदा आलेली नाही. आणि मी आपल्याला मंत्री महोदय, आपल्या वारंवार अहिल्यानगरला पण बैठक झाल्या, पुण्याला पण बैठक झाली, आपण याच्यावर सुस्पष्ट धोरण करून आपण म्हणतोय अनेक वर्ष की हे धरणातून गाळमुक्त व्हायला पाहिजे, पाण्याचा साठा वाढला पाहिजे. माझा पॉइंटेड प्रश्न एवढाच आहे की आपण या बाबतीतला सुमोठो सुष्टा करणार का आणि अतिशय खात्रीलायक अशा पद्धतीचा निर्णय पॉलिसी आपण करणार का, मुद्दा क्रमांक 1. आणि त्याच अनुषंगाने आपण वडदच्या बाबतीमध्ये आमचा उजवा कालवा जो आहे त्या उजवा कालव्याला आपली मंजुरी आहे, परंतु तो सुप्रमा अडकलेला आहे. त्या सुप्रमाच्या बाबतीमध्ये शासन कॅबिनेटमध्ये लवकर निर्णय घेईल का, हे दोन्ही गोष्टी अतिशय आपल्याशी निगडीत आहेत आणि त्या शेतकऱ्यांशी सुद्धा महत्वाच्या विषयावर आहे. अध्यक्ष महोदय, हे गोष्ट बरोबर आहे की सध्या सरकारच्या समोर जे धोरण आपण गाळ निष्कासनचं आपण करत होतो, ज्यामध्ये उजनी आहे, जायकवाडी आहे, मुळा आहे किंवा आपले असे काही छोटे धरणं आहेत कुकडीमध्ये. अध्यक्ष महोदय, आता प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. मला वाटतं ह्या येणाऱ्या मंत्रिमंडळापुढे आमचा तो प्रस्ताव घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. निश्चितपणे मला वाटतं 1 महिनाभरामध्ये ते धोरण जाहीर होईल आणि मग आपला अधिक पाण्याचा साठा निर्माण त्याच धरणामध्ये निर्माण करण्याचा आमचा त्या निमित्तानं प्रयत्न आहे. कारण शेवटी नवीन धरणं बांधायला मर्यादा आहे. 1 TMC पाणी निर्माण करायला 1000 कोटी रुपये खर्च येतो. हेच धरणातलं जर पाणी अतिरिक्त गाळ काढून जर क्षमता वाढली तर निश्चितपणे त्या भागातल्या शेतीला शाश्वती मिळेल, वाढत्या शहरीकरणाला पाणी देता येईल. दुसरा मुद्दा जो आपण कालव्याच्या संबंधित मांडलेला आहे, मला वाटतं ती कार्यवाही आता आपल्याकडे पिंपळगाव जोग्याची कामी कारवाई सुरू केलेली आपल्याच मतदारसंघात आहे. आणखी पुढच्या कोकणीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच्यात काही अडचण नाही आहे. मला वाटतं आपण त्या कामाला सुद्धा लगेच सुरुवात करू आपण.